जगातील 8वं आश्चर्य अवतरले कोल्हापुरात। न भूतो न भविष्यती अशी कम्प्युटर कोर्सेसची सुवर्ण संधी आता A to Z मध्येच। मॉड्युलर शॉर्ट टर्म कोर्सेस फक्त ₹999 इतक्या अल्प फी मध्ये। C, C++, VB, Oracle, Core Java, Advanced Java, VB.NET, ASP.NET, C#.NET, PHP, SQL Server, InDesign, CorelDRAW, Photoshop, Flash, Dreamweaver, Tally ERP9, DTP, MS Office असे महत्त्वपूर्ण कोर्सेस आता सर्वांच्याच आवाक्यात, म्हणजेच फक्त ₹999 मध्ये। हे स्वप्न नव्हे, हे सत्य आहे। 10वी 12वी पास किंवा नापास सर्वांनाच संधी हमखास। अनुभवी तज्ञ प्राध्यापक, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, प्रशस्त क्लासरूम व कम्प्युटर लॅब। फक्त ₹999 मध्ये कम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त A to Z। इच्छा तुमची, शिक्षण आमचं। A to Z स्कूल ऑफ IT अँड मॅनेजमेंट, बसंत बहार रोड, कोल्हापूर। फोन 77 74 86 1201। संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा। आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले। रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले। वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन। यशस्वी पुरुषांची पहिली पसंती बालाजी कलेक्शन। राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम आजच्या विशेष घडामोडी। लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी। यंदाच्या खरीप हंगामासाठी गतवर्षीच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांचं जादा पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाणार, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती। देश एकसंध राहायचा असेल तर प्रस्थापितांनी शेवटच्या माणसाचा सन्मान टिकवण्याची गरज, प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांचं प्रतिपादन। तारदाळ इथल्या महिलेचा अनैतिक संबंधातून खून, संशयित संतोष शिंदेला अटक, 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। सविस्तर वृत्तासह भेटूयात काही क्षणातच। उज्ज्वल भवितव्यासाठी नव शिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स। ME MBA इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस। इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य।
ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी. तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 139वी जयंती आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी साजरी करण्यात आली. राजर्षी शाहूंच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण, रोषणाई, चित्ररथ, मिरवणूक अशा विविध उपक्रमांमुळे अवघा कोल्हापूर जिल्हा शाहूमय होऊन गेला होता. रयतेचे राजे हे बिरुद खऱ्या अर्थानं उक्ती आणि कृतीतून सार्थ ठरवणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 139व्या जयंतीचं औचित्य साधून आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी कसबा बावडा इथल्या शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस इथं राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, नामदार हसन मुश्रीफ, आमदार महादेवराव महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी महापौर प्रतिभा नाईक-नवरे, अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार, RK पवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. उपस्थित मंत्री महोदयांनी शाहू जन्मस्थळ सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली. आतापर्यंत 70% काम पूर्ण झाल्याचं पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. जन्मस्थळाचं उर्वरित काम समिती सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन लवकरच पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. जवळपास 8 कोटीपेक्षा अधिक रक्कम या जन्मस्थळ विकासाकरता आपण खर्च करतोय. साधारणतः 70% पर्यंतचं काम हे आता झालेलं आहे. उर्वरित काम हे लवकरच आम्ही पूर्ण करतोय. शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी शाहू महाराजांचा वेश परिधान केलेल्या मुलांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यानंतर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षींच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम पार पडला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, नामदार हसन मुश्रीफ आणि महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्यावर स्तुतीसुमनं उधळणाऱ्या गीतानं या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, स्थायी सभापती राजू लाटकर, आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुतळ्याला अभिवादन केलं. मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर राजर्षींच्या जीवनावर आधारित सजीव देखाव्यांच्या चित्ररथाच्या मिरवणुकीचा प्रारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून लाडक्या राजाला अभिवादन केलं. यामध्ये RSP, स्काउट, NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. लेझिम पथक, मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथांमध्ये शाहू महाराजांचा सजीव देखावा अनेक शाळा महाविद्यालयांनी साकारला होता. संपूर्ण शहरातून ही चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली. शाहूंचा गुणगौरव करणारे पोवाडे यामुळे दसरा चौक परिसरातील वातावरण शाहूमय झालं होतं. शिवसेनेच्या वतीनंही आज राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, कमलाकर जगदाळे, दत्ताजी टिपुगुडे, शशी बिडकर, किरण पडवळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनंही राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी अजित कोरे, अमोल माने, रहीम सनदी यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनीही दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी आणि परिसरात राजर्षी शाहू जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांनी कोल्हापूर रोडवरील शाहू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. शाहू ग्रुप 3 चाकी मालवाहतूक संघटनेच्या वतीनं इचलकरंजी शहर वाहतूक शाखेचे राजू तहसीलदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शिवतीर्थ सेवा संघाच्या वतीनंही शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप करण्यात आलं. त्यानंतर शाहू पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य अमर जाधव, सुशांत एवारे, आनंदा मकोटे, महेश घोरपडे, शंभूराजे युवा मंचचे उत्तम रवंदे, मराठा महासंघाचे संतोष सावंत यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेच्या वतीनंही लोकराजा शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, निलेश लाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून शाहू शिक्षण संस्थेच्या वतीनं चित्ररथामध्ये टोलला विरोध हा विषय प्रकर्षानं मांडण्यात आला. जिल्ह्यात बंदी आदेश असतानाही या शिक्षण संस्थेनं आणि टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी ही आगळी वेगळी रॅली काढली. सद्यस्थितीत टोलचा प्रश्न जिल्हावासियांसाठी जिव्हाळ्याचा बनलाय. त्यामुळे टोलला विरोध दर्शवण्यासाठी शाहू जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये शाहू शिक्षण संस्थेच्या वतीनं चित्ररथ सहभागी करण्यात आला होता. संस्थेचे सचिव चंद्रकांत बोंद्रे, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, बाबा महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा चित्ररथ मिरवणुकीत सहभागी करण्यात आला. शाहू महाराजांनी कोल्हापुरात असंख्य विकास कामं केली, पण त्याबद्दल कुठंही टोल लावला नाही. मात्र कोल्हापुरातील अंतर्गत रस्त्यांसाठी या सरकारनं टोल लावण्याचा निर्णय घेतलाय. याचा उल्लेख या चित्ररथात करण्यात आला होता. बंदी आदेश असताना शाहू जयंतीनिमित्त टोलला विरोध म्हणून काढण्यात येणाऱ्या या मिरवणुकीत विद्यार्थी तसंच कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. नियमाचा भंग केला म्हणून प्रशासनानं आपल्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरीही टोलला विरोधच राहील, असं श्रीनिवास साळोखे यांनी सांगितलं. नियमाप्रमाणे आम्ही बंदी हुकुमाचं उल्लंघन केलेलं आहे. आता ह्या क्षणाला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सह ह्या हुकुमाचं बंधन मोडल्याबद्दल तुम्ही आमच्यावर कुठलंही कलम लावून आमच्यावर कसलीही केस करा. शाहू महाराजांच्यावर बघून आम्ही ती केस आनंदाने स्वीकारायला तयार आहे. कुठल्याही कोर्टासमोर उभा करा, जामिनकीची भीक मागणार नाही हे आम्ही आव्हान देतो, जाहीर करतो. कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सन 2013-14च्या वार्षिक आराखड्यातील समावेश असलेली सर्व कामं फेब्रुवारी 2014 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यंदाच्या खरीप हंगामासाठी गतवर्षीच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांचं जादा पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे, असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामधाम इथं पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदार पाटील यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. आता या वर्षीचा जो आराखडा आपला जो आहे, जो आराखडा आमचा जो आहे तो सर्वसाधारण योजनेकरता 190 कोटी आहे. विशेष घटक योजनेकरता 62 कोटी 92 लाख रुपयाचा आहे आणि OTSCP करता 1 कोटी 5,28,000 आहे. असा हा 13-14चा आर्थिक वार्षिक आराखडा हा राज्य सरकारने मान्य केलेला आहे. आणि जिल्हा नियोजन मंडळानं निश्चित केलेली कामं फेब्रुवारी 2014 अखेरपर्यंत पूर्ण होतील या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहितीही नामदार पाटील यांनी दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 25 कोटी रुपयांचं व्याज शेतकऱ्यांना माफ होणार आहे. त्यापैकी 17 कोटी रुपये प्राप्त झालेत, अशी माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमधून आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं जवळजवळ 25 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत अंदाजे व्याज परतावा योजनेमध्ये. त्यापैकी 17 कोटी रुपये आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. उर्वरित रक्कम ही लवकरच प्राप्त करून दिली जाईल.
पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांनी 60% तर जिल्हा मध्यवर्ती आणि अन्य सहकारी बँकांनी 40% वाटा उचलावा असं धोरण ठरवलंय. पीक कर्जासाठी गतवर्षीच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांची वाढ केली असून यंदा 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 75 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे असंही नामदार हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. तो साधारणतः 2400 कोटी रुपयाचा प्लॅन आम्ही ह्या जिल्ह्याकरता पीक कर्जाकरता मान्य केलेला आहे. आणि ह्या 2400 कोटीमध्ये 1175 कोटी हे केडीसी बँक देणार आणि 1200 कोटीच्या आसपास साधारणतः राष्ट्रीयकृत बँका देणार आणि 20 कोटी रुपये हे ग्रामीण बँका RRB बँक्स असतात त्यांच्यामार्फत हे पैसे उपलब्ध करून दिले जातील. आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यानं दुष्काळाचं संकट काही अंशी दूर झालंय. खरीप हंगामासाठी खतं, बियाणं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 15 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत होत आहे. बहुचर्चित जादूटोणा विधेयकासह अन्य 9 विधेयकांवर चर्चा होणार आहे. सहकार विषयक 97व्या घटना दुरुस्तीवरही सर्वंकष चर्चा करण्यात येणार आहे अशी माहितीही सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. राज्यातील 65 साखर कारखान्यात सहवीज प्रकल्पासाठी 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत 1100 मेगावॅट वीज निर्मिती झाली असून लवकरच आणखी 400 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलाय. भूविकास बँकांच्या अस्तित्वाबाबत येत्या 8 दिवसात निर्णय शासन स्तरावर होईल असंही त्यांनी नमूद केलंय. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी राजाराम माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीतील अनेक खेळाडूंनी देश विदेशात चमकदार कामगिरी केली असली तरी विभागीय क्रीडा संकुलाचं काम मात्र निधीचे अडथळे पार करत संथ गतीनं सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज विभागीय क्रीडा संकुलासाठी 21 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्ट पर्यंत साधारणतः टेनिस कोर्टाचे 2 सिंथेटिक मैदाने, संरक्षण भिंत, त्याचप्रमाणे शूटिंग रेंज 400 मीटरची, धावमार्ग, फुटबॉल मैदान, जलतरण व डायव्हिंग तलाव यांचे सिव्हिल वर्क अंतिम टप्प्यात आहे. शक्यतो 15 ऑगस्टपर्यंत ही आता नमूद केलेली कामं बहुतेक पूर्ण होतील. जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेला माणूस ज्या राज्यात राहतो त्याच राज्यात 56,000 शेतकरी अपमानास्पद जगण्याला कंटाळून आत्महत्या करतात. हे कशाचं द्योतक आहे? स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा देशाची फाळणी आर्थिक कारणासाठी होण्याचा धोका आहे. देश एकसंध राहायचा असेल तर प्रस्थापितांनी शेवटच्या माणसाचा सन्मान टिकवण्याची गरज आहे असे उद्गार प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांनी काढले. कोल्हापुरात आयोजित भटक्या विमुक्तांच्या पहिल्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. भटक्या विमुक्त जमाती विकास मंचच्या वतीनं पहिलं भटके विमुक्त साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाचा प्रारंभ अभिनव पद्धतीनं करण्यात आला. दारिद्र्य, अशिक्षितपणा यांच्या वर्षानुवर्ष पडलेल्या बेड्यातून समाज मुक्त व्हावा यासाठी बेड्यांचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर मुस्लिम बोर्डिंगच्या सभागृहात संमेलनाला प्रारंभ झाला. याप्रसंगी बोलताना प्राध्यापक ND पाटील यांनी भटक्या विमुक्त जातीच्या देश विकासातील योगदानाबाबत सविस्तर चिंतन केलं. भटक्या विमुक्त जमातीची संस्कृती उच्च दर्जाची आहे, मात्र सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या समाजानं भटक्या विमुक्तांना रसातळाला नेण्याचं काम केलंय. याबाबत शाहू, फुले, आंबेडकर यांसारख्या महामानवांनी अनेक वेळेला इशारेही दिले. मात्र महामानवांच्या इशाऱ्यानं समाज बदलत नाही तर आपली परिस्थिती बदलण्याची पोटतिडकी प्रत्येक उपेक्षिताच्या मनात निर्माण झाली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. देश पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची भीती आहे. देश एकसंध राहण्यासाठी शासनानं आणि प्रस्थापितांनी वंचित भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची गरज आहे असे उद्गार प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांनी काढले. घुसमटलेला समाज आहे. ह्या समाजाला आज कोणत्याही तऱ्हेची ओळख राहिलेली नाही आहे. या समाजाची कोणतीही नामनिशाणी समाजामध्ये आज दिसत नाही आहे. आणि स्वराज्याच्या 65 वर्षानंतर देखील त्यांना या स्वराज्याचे कसलेही फायदे त्यांना मिळालेले नाहीत. जणू काय हा भटका आणि विमुक्त समाज या देशाचा घटक आहे की नाही, या देशाचा नागरिक आहे किंवा नाही, याही बाबतीमध्ये हे शासन डाराडूर झोपलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून शासनाला थोडीफार जाग आणण्यासाठी या संयोजकांनी हा प्रयत्न केलेला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांनी समाजाची उन्नती व्हायची असेल तर वंचित आणि उपेक्षितांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याची गरज आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे परिवर्तनाची दुसरी लढाई आहे असं मत व्यक्त केलं. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक दादासाहेब मोरे यांनी भटक्या विमुक्तांच्या स्थितीचा अभ्यासपूर्ण परामर्श घेतला. समाजाची वैद्यकीय, मनोरंजन, बांधकाम आदी क्षेत्रातील गरज भागवणाऱ्या भटक्या विमुक्तांची आज शासनानं आणि प्रस्थापित संस्कृती रक्षकांनी वाताहत करून टाकली आहे असा आरोप प्राध्यापक मोरे यांनी केला. याप्रसंगी संमेलनाच्या स्मरणिकेसह विविध पुस्तकांचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. दुपारच्या सत्रात भटके विमुक्तांच्या चळवळीची दशा आणि दिशा, मराठी साहित्यातील भटके विमुक्तांचं चित्रण या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व्यंकप्पा भोसले, श्रीमंत शाहू महाराज, ॲडव्होकेट सुनील धुमाळ, प्राध्यापक प्रशांत नागावकर यांच्यासह भटक्या विमुक्त संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर मानवी मूल्य जोपासणं गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल करणं अपेक्षित आहे असं मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांनी व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठात आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. झी 24 तास वृत्तवाहिनी आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचं उद्घाटन KLE विद्यापीठाचे कुलगुरू चंद्रकांत कोकाटे यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NJ पवार, BCUDचे संचालक डॉक्टर अर्जुन राजगे, झी 24 तास वाहिनीचे मार्केटिंग प्रेसिडेंट राहुल सुपारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. या प्रसंगी बोलताना कुलगुरू चंद्रकांत कोकाटे यांनी शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. देशातील बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि आर्थिक वृद्धीचा दर वाढवण्यासाठी प्राथमिक स्तरावरच शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे असं मत कोकाटे यांनी व्यक्त केलं. तर कुलगुरू डॉक्टर NJ पवार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच मानवी मूल्यांची जोपासना करणारा अभ्यासक्रम बनवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यानंतर पहिल्या सत्रात सुचेता पडळकर, BG काळभोर, चंद्रकांत पागे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मूल्यवर्धित शिक्षणाची कास धरण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर दुसऱ्या सत्रात डॉक्टर सुबोध कुलकर्णी, डॉक्टर कृष्णा किरवले, NH पाटील यांनी राष्ट्रीय योगदान देणारे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये शिक्षणाची भूमिका या विषयावर विस्तृत विवेचन केलं. या शिक्षण परिषदेला शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक, प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि झी 24 तासचे अधिकारी उपस्थित होते. रिक्षांच्या ई-मीटर सक्तीचा विषय कोल्हापुरात चांगलाच गाजला. मार्च महिन्यात जवळपास 9 दिवस रिक्षा चालकांचा संप झाल्यानंतर राजकीय पक्ष, नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी ई-मीटरसाठी निधी देण्याची घोषणा केली. या घोषणेच्या पूर्ततेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 100% अनुदानावर रिक्षा चालकांना ई-मीटर देण्याचा कार्यक्रम पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहानं संपन्न झाला. ई-मीटर संबंधी रिक्षाचालकांनी संप पुकारल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी 25% रक्कम देण्याचं संप काळात जाहीर केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नव्हती. याबद्दल ही वृत्तपत्रातून चर्चा सुरू झाल्यानंतर दोन्ही काँग्रेसनं 25% मदतीचे धनादेश कंपनीच्या नावे देण्याचं जाहीर केलं. पण रिक्षाचालकांनी मदत नको, थेट मीटरच द्या अशी मागणी केली. या मागणीची राष्ट्रवादी काँग्रेसनं तातडीनं दखल घेतली आणि 4 दिवसांपूर्वी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष RK पवार यांनी रिक्षाचालकांचे भरलेले फॉर्म स्वीकारले. या फॉर्मची छाननी होऊन आज पात्र रिक्षाचालकांना ई-मीटर देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पक्ष कार्यालयात पार पडला. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रिक्षाचालकांना ई-मीटर देण्यात आली आणि त्यांच्या रिक्षांवर मुश्रीफ यांच्या हस्ते वचनपूर्तीचं स्टिकरही लावण्यात आलं. 100% अनुदानावर सुपर कंपनीचं ई-मीटर रिक्षाचालकांना मोफत देण्यात आलंय. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापण्यात येणार आहेत अशी घोषणा केली. या पद्धतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जेवढे फॉर्म भरून आले त्यांना पूर्णपणानं सुपर या नामांकित कंपनीचं आज ई-मीटर बसवून देण्याचा कार्यक्रम झाला. आता राहिलेले सगळे मीटर्स हे रविवारीपर्यंत संध्याकाळपर्यंत बसतील आणि 1 जुलैपासून जी बंदी होणार होती त्यामुळे या सर्व रिक्षाचालकांची यामधून सुटका होईल. या पद्धतीने या राज्याचा कामगार मंत्री म्हणून सर्व घटकासाठी आपण सामाजिक सुरक्षेचा कायदा आता आपण आणलेला आहे. बांधकाम कामगारांसाठी आपण मंडळ केलेलं आहे, घरेलू कामगारांसाठी आपण मंडळ केलेलं आहे, यंत्रमागधारकांचं आपण मंडळ आता करतो आहे, त्यानंतर माथाडी कामगारांचं आपण मंडळ केलेलं आहे. त्या पद्धतीनं रिक्षाचालक, ट्रक चालक, टेम्पो चालक, टॅक्सी चालक यांचंही आता लवकरात लवकर मंडळ करून त्यांनासुद्धा अनेक कल्याणकारी योजना देणं आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यायचा प्रयत्न करणं ही राज्य सरकारची भूमिका राहणार आहे आणि या राज्याचा कामगार मंत्री म्हणून मी निश्चितपणाने प्रयत्न करीन.
राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच वचनपूर्तीचं राजकारण केलंय, असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. उर्वरित रिक्षा चालकांना येत्या रविवारपर्यंत सुपर कंपनीचं ई मीटर पूर्णपणे मोफत देण्यात येईल. यासाठी कुणाही मध्यस्थ्याकडे किंवा कार्यकर्त्यांकडे पैसे देऊ नयेत असं आवाहनही मुश्रीफ यांनी रिक्षा चालकांना केलंय. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार के.पी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, जहिदा मुजावर, धैर्यशील माने, महापौर प्रतिभा नाईक-नवरे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी महापौर कादंबरी कवाळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं रिक्षा चालकांना ई मीटर मोफत दिल्याचं वृत्त समजताच आज काँग्रेस पक्ष कार्यालयातही घाई गडबडीनं रिक्षा चालक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस पक्षाकडे आलेल्या सुमारे 1200 रिक्षा चालकांना ई मीटर मोफत देण्याचं घोषित करण्यात आलं. रिक्षांना ई मीटर बसवण्याची मुदत 30 जूनपर्यंत आहे. या मुदतीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रिक्षा चालकांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 300 रिक्षा चालकांना सुपर कंपनीची ई मीटर्स देण्यात आली. सर्व रिक्षांवर पक्षाच्या वतीनं वचनपूर्तीचं स्टिकरही चिकटवण्यात आलं. हे वृत्त समजताच काँग्रेस पक्ष कार्यालयातही माजी आमदार मालोजी राजे आणि शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी रिक्षा चालक आणि कार्यकर्त्यांची घाई गडबडीनं बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेस पक्षाकडे आलेल्या सुमारे 1200 रिक्षा चालकांच्या फॉर्मवर चर्चा होऊन त्यांनाही ई मीटर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी 25 रिक्षा चालकांचा गट करून त्यांची जबाबदारी 2 काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावरील निमशिरगाव फाट्याजवळ अल्टो कार आणि वाळू वाहतुकीचा ट्रक यांच्यात मंगळवारी रात्री समोरासमोर धडक झाली. या अपघातात सांगली इथं राहणारा तेजस गिरीश सखदेव हा तरुण जागीच ठार झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगली इथले तेजस सखदेव, स्वप्नील बागडी आणि प्रदीप राजपूत हे तिघे मित्र अल्टो कारमधून मंगळवारी सांगलीहून कोल्हापूरला आले होते. कोल्हापुरातील काम आटोपून हे तिघेही रात्री सांगलीला परत जात होते. सांगली कोल्हापूर महामार्गावर निमशिरगाव फाट्याजवळ अल्टो गाडी आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की अल्टो गाडीचं बॉनेट ट्रकच्या आत रुतलं होतं, तर ट्रकचं चाक डिझेल टाकीत घुसलं होतं. या अपघातात चालक तेजस सखदेव याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं ते जागीच ठार झाले, तर स्वप्नील बागडी आणि प्रदीप राजपूत गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना दवाखान्यात उपचारासाठी पाठवलं, तर कारमध्ये अडकून पडलेला तेजस सखदेव यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघातामुळे सांगली महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. तारदाळमधील रेणुका भीमापा पाटील या महिलेचा खून अनैतिक संबंध आणि पैशाच्या देवीघेवीतून झाल्याचं आज स्पष्ट झालं. या प्रकरणी पोलिसांनी संतोष आनंदा शिंदे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या गुन्ह्यातील आणखी 4 आरोपी अद्याप फरारी आहेत. इचलकरंजीतील शहापूर इथं स्टार नगरमधील पडक्या विहिरीत 24 जून रोजी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हातावर गोंदलेल्या नावावरून हा मृतदेह रेणुका भीमापा पाटील या महिलेचा असल्याचं स्पष्ट झालं होतं. अत्यंत सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर, मानेवर तसंच दोन्ही हातावर धारदार शस्त्रानं वार केल्याचे घाव दिसत होते. या महिलेचा निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याचा अंदाज व्यक्त करून पोलिसांनी तपास सुरू ठेवला होता. महिलेच्या हातावर गजानन असं गोंदलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी गजानन कोरवी याच्याकडे चौकशी केली असता संतोष शिंदे आणि सुशांत राजपूत उर्फ हजारे याचं रेणुका हिच्याकडे येणं जाणं असल्याचं सांगितलं. त्यावरून पोलिसांनी संतोष आनंदा शिंदे याला रामलिंग फाटा इथं ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच रेणुका हिचा खून करून अंगावरील सोने काढून घेतल्याची कबुली दिली. या खून प्रकरणात सुशांत राजपूत, राजू भीमाप्पा माळी, इम्रान मिरासाहेब शेख आणि प्रल्हाद प्रसन्ना ग्वाडी यांनी संशयित संतोष शिंदे याला मदत केल्याचं उघडकीस आलं आहे. घटनेनंतर हे 4ही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान संतोष शिंदे याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर पी.बी. पाटील शाहू पुरस्कारानं सन्मानित. टोल वसुलीऐवजी कृती समितीनं सुचवलेल्या 4 पर्यायांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन. जिल्हा प्रशासनानं नव्यानं विकसित केलेल्या इझी रिकव्हरी सॉफ्टवेअरमुळे सरकारी कर भरणं होणार सुलभ. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या पुढील भागात.
काही क्षणातच. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. सी क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. The style, the look, the fashion, the image gives Venkateshwara Garments. The wide range of ready-mades for kids, women's and specially for men's. Yes, Color Plus, Aero, Wills Lifestyle, US Polo, Izod, Spiker, Mufti, Wrangler, Lee, Ruff, Benetton, CK, FCUK, Gas, Levi's असे अनेक नामवंत इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच छताखाली. फॉर्मल, कॅज्युअल, प्रीमियमच्या शेकडो व्हरायटीज. सोबत अंडरगार्मेंट्स आणि एक्सेसरीज. छोट्यांसह युवतींसाठी इंडियन आणि वेस्टर्न कलेक्शनची एक्सक्लुझिव्ह रेंज. रत्नजडित शेरवानी, पगडी अशी नवरदेवाच्या परिपूर्ण खरेदीसाठीची शाही वस्त्र परंपरा. नाविन्याच्या शोधात असलेल्या हरेक व्यक्तिमत्वासाठी व्यंकटेश्वरा गारमेंट्स, राजारामपुरी, 2री गल्ली, कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान, सुबकता आणि सौंदर्य.
अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये. मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर. जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल. रेग्युलर रिपेअर्स, ऍक्सिडेंटल रिपेअर्स, इन्शुरन्स, कॅशलेस फॅसिलिटी, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली. संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी, ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत. म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी. जाधव मोटर्स, पुणे बेंगलोर रोड, शिरोली MIDC, पहिला फाटा, कोल्हापूर. फोन 0230 2460 518. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा.
मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमल साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळला लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. 38 इंचाची केस जेव्हा आमच्याकडे 30 इंचाचे होते तेव्हा त्यातला स्पीड शब्दात व्यक्त करता येत नाही. 20,000 किलोपेक्षाही अधिक वेट लॉसचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आता सुरू झालं आहे नव्या प्रशस्त वास्तूमध्ये नव्या रूपात स्टार हेल्थ स्टुडिओ. 10,000 रुपयांमध्ये 10 किलो वजन कमी करण्याची सुवर्ण संधी. रिझल्ट न मिळाल्यास फी परत. कोणतीही फसवी स्कीम नाही. 6,000 स्क्वेअर फुटांचा प्रशस्त जिम एरिया. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. याबरोबरच वेट मॅनेजमेंट, वेट गेन, बॉडी शेपिंग, बॉडी स्कल्प्टिंग, एरोबिक्स, झुंबा. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा. निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली स्टार हेल्थ स्टुडिओ. बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. विदर्भात मुसळधार पाऊस. भिवंडीतील टेमघर इथली मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्यानं भर पावसात मुंबईत पाणी कपात. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं सार्वजनिक सेवेबद्दल जागतिक पुरस्कार जाहीर. उत्तराखंडमधील मदत कार्य थांबवणार नाही, वायुसेना प्रमुख एन ब्राऊन. इस्रोच्या आगामी मंगळ मोहिमेस अमेरिकेच्या नासाकडून मिळणार तांत्रिक सहाय्य. चिंकारा जातीच्या हरणाच्या शिकारी प्रकरणी अटकेत असलेले माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या खटल्याची सुनावणी 20 जुलैपर्यंत पुढे ढकलली. मुंबई नागपूर महामार्गावर अपघातात 5 ठार. नागपूरमधील कोंढाळीजवळ ट्रक आणि सफारी गाडीच्या धडकेत 6 ठार. आता वळूयात इतर बातम्यांकडे. शाहू फुले आंबेडकर यांनी जातीविरहित सामाजिक क्रांतीसाठी आयुष्य वेचलं होतं. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन पुरोगामी समाजव्यवस्था निर्मितीसाठी अनेक घटकांनी समर्पित योगदान देणं गरजेचं आहे. सध्या द्विवर्णवाद फोफावला असून त्याचे पुरस्कर्ते समाजाचे आणि देशाचे खरे शत्रू असल्याची टीका डॉक्टर पी.बी. पाटील यांनी केली. स्वतंत्र भारतामध्ये परिवर्तन आणि प्रगती करण्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज असल्याचं पाटील यांनी नमूद केलं. राजर्षी शाहू पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं यंदाचा 28वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर पी.बी. पाटील यांना जाहीर करण्यात आला होता. आज राजर्षी शाहूंच्या जयंतीचं औचित्य साधून शाहू स्मारक भवन इथं झालेल्या शानदार समारंभात आणि शाहू प्रेमींच्या खचाखच गर्दीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी राजर्षी शाहू स्मारक मेमोरियल ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर डॉक्टर पाटील यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन सुभाष बोरकर यांनी केलं. यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शाहू स्मारकच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते डॉक्टर पी.बी. पाटील यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख देऊन पी.बी. पाटील यांना गौरवण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना भाई वैद्य यांनी डॉक्टर पाटील यांचं शैक्षणिक कार्य पाहता त्यांना महाराष्ट्राचे रवींद्रनाथ टागोर म्हणून संबोधणं उचित ठरेल असं सांगितलं.
सत्काराला उत्तर देताना डॉक्टर पी.बी. पाटील यांनी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य जेवढ्या गतीनं पुढे नेणं अपेक्षित होतं तेवढं आपल्याला जमलं नसल्याची प्रांजळ कबुली दिली. पारतंत्र्यात असतानाही शाहू महाराजांनी केलेलं कार्य पाहता स्वतंत्र देशात आपल्यापैकी कुणीही ते करू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी महापौर प्रतिभा नाईक-नेवरे, कुलगुरू डॉक्टर एन.जे. पवार, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू जयंतीनिमित्त काही शाळांच्या वतीनं वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर काही संस्था संघटनांच्या वतीनं वह्या आणि शैक्षणिक साधनांचं वाटप करण्यात आलं. कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा अंजुम मुजावर, उपनगराध्यक्ष मारुती मदारे यांच्यासह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शाहू कारखान्याच्या वतीनंही राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या पुतळ्याचं पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष एस मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं. कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, डी.एस. पाटील, एम.आय. चौगुले यांनी राजर्षींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या निमित्त कारखान्याचे सर्व संचालक, उपनगराध्यक्ष मारुती मदारे, नगरसेविका नम्रता कुलकर्णी यांच्यासह कागल बँक, शाहू संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून शाहू हायस्कूलच्या वतीनंही वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली. यावेळी वृक्षाचं महत्त्व आणि त्याचं जतन करणं याविषयी प्रबोधनही करण्यात आलं. या दिंडीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दरम्यान महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं टेंबलाईवाडी विद्यालयात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. महापौर प्रतिभा नाईक-नेवरे, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, महिला बालकल्याण सभापती सरस्वती पवार, नगरसेविका रोहिणी पाटील आणि अन्य नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या आजी-माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक विनय पाटील यांचं शाहूंच्या कार्यावर भाषण झालं. पर्यावरण दूताचं काम करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून परिसरात वृक्ष लागवडी करण्यात आली. या प्रसंगी समीर घोरपडे, महेश जाधव, रशीद बारगीर, तृप्ती माळवी, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांच्यासह अन्य नगरसेवक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालयात अथर्व फाउंडेशनच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विक्रीकर उपायुक्त उल्का निंबाळकर आणि प्रदीप जगदाळे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी संस्थेच्या संचालिका श्वेता पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दादू मामा ट्रस्टच्या वतीनं शाहू जयंतीनिमित्त गरीब, होतकरू आणि 10वी-12वी तसंच ITS परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्नल जगदीश गाडेकर आणि विंग कमांडर राजकुमार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनंही शाहू जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट धनंजय पठाडे, रामभाऊ चव्हाण, धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्याध्यक्ष अजित कोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, शैलजा पाटील, नजीर सय्यद, भारती आडुरकर, आशा मरळकर यांच्यासह परिवर्तन फाउंडेशन आणि अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार संघर्ष समिती आणि कोल्हापूर बहुजन पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनानं टोल वसुलीचं कारण पुढं करत जमावबंदी आदेश लागू केला. शाहू जयंती दिनीच बंदी आदेश लागू केल्यानं जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. टोल विरोधी कृती समितीनं पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. कृती समितीनं टोल वसुलीऐवजी सुचवलेल्या 4 पर्यायांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन नामदार पाटील यांनी दिलं आहे. याबद्दल कृती समिती मला दुपारी भेटली टोलच्या बाबतीमध्ये आणि जे काही अध्यादेश वगैरे काढला होता त्याच्याबद्दलची जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याचा खुलासा केलेला आहे. आणि मला असं वाटतं की परवा या जिल्ह्यातले दोन्ही स्थानिक मंत्र्यांची त्यांची पण चर्चा झालेली आहे. आणि जरूर दुपारी त्यांनी आम्हाला काही पर्याय पण सुचवले होते की हे 3-4 पर्याय आहेत, तुम्ही ह्याबद्दल काही मार्ग काढावा असं कृती समितीची पण माझी चर्चा झालेली आहे. जरूर हा प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासन स्तरावरती आम्ही त्यांच्या कानावर घालू. मित्रांबरोबर जेवायला जातो असं सांगून रविवारी रात्री घरातून बाहेर पडलेल्या शिरोली इथल्या बालम बाबासो जमादार यांचा मृतदेह शिये टोल नाक्याजवळील पंचगंगा पूल परिसरात आढळून आला.
जमादार यांच्या अकाली मृत्यूबाबत गूढ असून त्यांच्या नातेवाईकांनी खुनाचा संशय व्यक्त केलाय. शिरोली इथं बालम बाबासो जमादार हे पत्नी, आई वडील आणि 2 मुलांसह गेल्या 7 ते 8 वर्षापासून राहत होते. त्यांचा लेथ मशीन कारखाना आहे. रविवारी रात्री 8 वाजता त्यांच्या मोबाईलवर एका मित्राचा फोन आल्यानं ते जेवायला जातो असं सांगून घराबाहेर पडले. ते उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. 24 जून रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार MIDC शिरोली पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिली होती. दरम्यान त्यांची मोटरसायकल पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या देसाई पेट्रोल पंपावर सोमवारी आढळून आली. त्यानंतर मंगळवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिएटोल नाक्याजवळील पंचगंगा पुलाच्या परिसरात रस्त्याकडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय अहवालानुसार रविवारी रात्रीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जमादार यांचा डावा डोळा बाहेर आला आहे. त्यांचा मोबाईल आणि मोटरसायकलची चावी गायब आहे. त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. कृषी मालाचा दर अकृषक तत्वांवर ठरत असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य आणि निश्चित दर मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केलं. कृषी विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रकल्प कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी आणि पणन विभागाच्या वतीनं जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर नारायण शिसोदे, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, आत्माचे संचालक बीबी मास्तोळी यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी माने यांनी कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न होताना दिसतो, पण बाजारपेठ विकासासाठी तो होत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र शिकवणं गरजेचं आहे. तसंच ग्राहक आणि शेतकरी यांची थेट भेट कोणकोणत्या मार्गाने करता येईल याचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं माने यांनी नमूद केलं. डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी कृषी धोरणांची माहिती स्पष्ट केली. यावेळी भाग्यश्री पवार, DL तांबाळे, AS शितोळे, डॉक्टर AM गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्यात पडलेल्या अभूतपूर्व दुष्काळामुळे यंदा ऊस उत्पादनात 25 ते 30% घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात काही साखर कारखाने बंद पडण्याची भीती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. ऊसाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यावर कोसळलेल्या दुष्काळाच्या संकटामुळे ऊस पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यातच काही ठिकाणचा ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी पाठवण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार आगामी गळीत हंगामासाठी केवळ 500 लाख मेट्रिक टन गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या आकडेवारीवरून यंदा ऊस उत्पादनात 25 ते 30% घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही साखर कारखाने बंद पडण्याची भीती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. पाणी बचत करण्याच्या उद्देशानं ठिबक सिंचनाद्वारे ऊसाला पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी राज्य शासनानं 450 कोटी रुपयांची तरतूद केली असून पुढील 3 वर्षात टप्प्याटप्प्यानं या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे असंही नामदार पाटील यांनी सांगितलं. लेव्ही साखर बंद करण्यात आली असली तरी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांसाठी सवलतीचं धोरण कायम राहणार आहे असंही नामदार हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलं. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे ग्रामपंचायतीची मार्च 2013 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भैरवनाथ जनता ग्रामविकास आघाडीनं 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवून सत्तांतर घडवून आणलं. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. यात अपेक्षेप्रमाणे भैरवनाथ आघाडीचे भरत पांडुरंग मोरे यांची सरपंचपदी वर्णी लागली. पन्हाळा तालुक्यातील देवठाणे ग्रामपंचायतीची मार्च 2013 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली. जनसुराज्य पक्षप्रणीत भैरवनाथ जनता ग्रामविकास तसंच नरके ग्रुप प्रणीत ज्योतिर्लिंग ग्रामविकास अशा 2 स्थानिक आघाड्यांमध्ये ही लढत झाली. यात भैरवनाथ आघाडीनं 5 जागा जिंकून ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडवलं. या आघाडीचे भरत मोरे, शालाबाई कुंभार, अक्काताई माने, शहाजी कांबळे, विमल कांबळे हे उमेदवार निवडून आलेत. विरोधी गटाला केवळ 2च जागांवर विजय मिळवता आलाय. या ग्रामपंचायतीची सरपंच निवडीची प्रक्रिया मंगळवारी झाली. सरपंच पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्यानं या पदावर भरत मोरे यांची निवड जवळपास निश्चित होती. त्यानुसार नायब तहसीलदार AB निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडीची प्रक्रिया झाली. या पदासाठी भरत मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
गावातील अंतर्गत रस्ते तसंच भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धाराचं काम प्राधान्यानं पूर्ण करणार असल्याचं नूतन सरपंच भरत मोरे यांनी सांगितलं। यावेळी मंडल अधिकारी MS निगवेकर, ग्रामसेवक संतोष खोजगे, भीमराव पाटील, शुभलक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक दत्तात्रय पाटील, महादेव मिसाळ, विकास कांबळे, प्रकाश कुंभार, दीपक मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी नूतन सरपंच भरत मोरे यांचा सत्कार करण्यात आला। निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी तसंच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। त्यानंतर गावातून भव्य विजयी मिरवणुकी काढण्यात आली। इचलकरंजी इथं आमदार सुरेश हळवणकर यांनी आयोजित केलेल्या वाहन परवाना शिबिराला नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली। या शिबिरात 700 वाहनधारकांना लायसन्सचं वितरण करण्यात आलं, तर 3000हून जास्त अर्ज जमा करण्यात आले। प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्यानं आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीत वाहनधारकांसाठी लायसन्स काढण्याचं शिबिर आयोजित केलं होतं। या शिबिराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महाविद्यालयामध्ये लर्निंग लायसन्स मिळण्याच्या अर्जाचं वितरण करण्यात आलं होतं। त्यामुळे शिबिराच्या ठिकाणी महाविद्यालयीन युवक युवतींनी सकाळपासून लायसन्स काढण्यासाठी गर्दी केली होती। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शिबिराच्या ठिकाणी चौकशी कक्ष उभारण्यात आला होता। कागदपत्रांची पडताळणी करून वाहनधारकास प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं लायसन्सचं वितरण करण्यात आलं। दर आठवड्याला होणाऱ्या या कॅम्पमध्ये दुपारी 2 पर्यंत लायसन्स देण्यात येतात। मात्र विशेष बाब म्हणून या शिबिरात दुपारी 4:30 वाजेपर्यंत लायसन्स देण्याचं काम सुरू होतं। हे शिबिर वाहनधारकांना परवडीच असल्याचं मत काही युवतींनी व्यक्त केलं। इथं सगळ्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्रम आहे असं तर मला वाटतंय, कारण एवढे लोक म्हणजे लायसन्स पासून वंचित होते, सगळ्यांनाच लायसन्स मिळेल आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जे साहेबांनी कार्यक्रम आयोजित केलेला किंवा कॅम्प त्यांनी केलेला आहे ते सगळ्यांसाठीच महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्यांना जे लायसन्स ज्यांच्याकडे नाही ते सगळ्यांना म्हणजे लायसन्स होऊ आणि शासनाकडून म्हणजे हे महत्त्वाचं काम होत आहे असं आज सिद्ध झालेलं आहे। शिबिराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता शहरात लायसन्स नसलेल्यांची संख्या मोठी असल्याचं स्पष्ट झालं। तसंच शहराला स्वतंत्र परिवहन कार्यालयाची गरज अधोरेखित झाल्याचं आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं। 15 ते 20 हजार नागरिक हे लायसन्स पासून वंचित आहेत हे अधोरेखित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इचलकरंजी शहराला स्वतंत्र परिवहन कार्यालयाची किती आवश्यकता आहे ही बाब आज प्रकाशनात समोर आलेली आहे। एका दिवसामध्ये इतक्या लोकांना लायसन्स देणं शक्य नाही, तर मी साऱ्या वरिष्ठ अधिकारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे की हा कॅम्प सातत्यानं अशाच पद्धतीनं 1, 3, 4 मंगळवार सातत्यानं करू इचलकरंजीतला एकही विद्यार्थी लायसन्सपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। शिबिरात दाखल झालेल्या अर्जांपैकी 700 वाहनधारकांना लायसन्स वितरित करण्यात आले। शिबिर यशस्वी करण्यासाठी शहर विकास आघाडी आणि भाजपच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कागल इथं सांगाव रोडवर वृद्ध महिलेचं 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र धूम स्टाईलनं लांबवलं। आज दुपारी 12:30 वाजता ही घटना घडली। चोरट्यांनी त्या महिलेला मारहाणी केली। कागल येथील शिवबाई शिवराम शेळके या वृद्ध महिला दुपारी 12:30 वाजता आपल्या शेताकडे जात होत्या। शेळके या यशवंत किल्ल्यासमोर आल्यानंतर सांगावकडून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून काढून घेतलं। तसंच त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून मारहाणी केली। अचानक घडलेल्या घटनेमुळे शेळके रस्त्याच्या कडेला पडल्या। तोपर्यंत दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी झाले। शेळके रस्त्याच्या कडेला पडल्याचं पाहून तिथून जाणाऱ्या लोकांनी त्यांची मदत केली। याची पोलिसात फिर्याद दाखल केली। घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। गांधीनगरमधील ड्रेस मटेरियलचं अत्याधुनिक दालन असणाऱ्या आशीर्वाद सिलेक्शनमध्ये मान्सून सेल सुरू असून त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे। खास ग्राहकांच्या आग्रहास्तव सेलचा कालावधी 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे। याचा लाभ घ्यावा असं आवाहन मुकेश गालिचा यांनी केलं। कपड्यांची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ असणाऱ्या गांधीनगरमधील मेन रोडवरील गालिचा बंधू यांचं आशीर्वाद सिलेक्शन हे दालन आहे। आशीर्वाद सिलेक्शनमध्ये नामांकित कंपन्यांच्या कपड्यांची व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहे। त्यामुळे गांधीनगर पंचक्रोशीतील महिला वर्गामध्ये या दुकानानं आपला वेगळा ठसा उमटवलाय। या भव्य दालनामध्ये लेडीज ड्रेस मटेरियल, किड्सवेअर, चुडीदार, लेडीज वेस्टर्न ड्रेसेस अशा अनेक व्हरायटीज असल्यानं ग्राहकांच्या निवडीला वाव आहे। त्यामुळेच हे दालन महिला वर्गामध्ये लोकप्रिय बनलंय। योग्य किंमत, उत्कृष्ट दर्जा यामुळे ग्राहकांचा ओघ सातत्यानं वाढतोय। आशीर्वाद सिलेक्शननं ग्राहकांसाठी मान्सून सेलची ऑफर सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभतोय। त्यामुळेच या सेलचा कालावधी 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आलाय। आशीर्वाद सिलेक्शनच्या सेलमध्ये अत्याधुनिक फॅशनच्या अनेक व्हरायटीज आकर्षक किमतीत मिळणार आहेत। ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गालिचा बंधूंनी केलंय। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातील 21,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावं
या आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. शासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या विरोधात 1 जुलैपासून ग्रामीण भागातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान देशात 2005 सालापासून राबवलं जात आहे. ग्रामीण स्तरावरील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणं, माता मृत्यू, बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यात हे अभियान यशस्वीरित्या राबवलं जात आहे. या अभियानाअंतर्गत अधिकारी वर्गापासून वाहन चालकांपर्यंत सुमारे 21,000 कर्मचारी काम करतायत. या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा आणि भत्ते दिले जात नाहीत. तसंच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामधील IPHH अंतर्गत चालक आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या बाबतीत खाजगीकरणाचं धोरण अवलंबून ते एजन्सीमार्फत करण्याची तयारी शासन स्तरावर केली जात आहे. याच्या विरोधात संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. या अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघानं दिलाय. डोळ्यांच्या अद्ययावत उपचारासाठी वासन आय केअर हे साखळी रुग्णालय कोल्हापुरात कार्यरत आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 70,000 पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याची माहिती वासन आय केअरचे प्रमुख संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डोळ्यांच्या अद्ययावत उपचारासाठी जगप्रसिद्ध वासन आय केअर हे साखळी रुग्णालय गेल्या 1.5 वर्षापासून कोल्हापूर इथं कार्यरत आहे. डोळ्यांविषयी सर्व काही एकाच ठिकाणी या उद्देशानं उच्च प्रशिक्षित नेत्रतज्ञ डॉक्टर्स, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित स्टाफ यासह हे हॉस्पिटल नेहमी सज्ज असल्याची माहिती वासन आय केअरचे प्रमुख संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 1.5 वर्षापासून कोल्हापूरकरांना विविध अद्ययावत नेत्रसेवा दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक अवघड शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. कोल्हापुरातील या रुग्णालयाच्या माध्यमातून 5,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया, 54,000 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. येत्या 2 वर्षात 40 रुग्णालये सुरू करण्यात येणार असल्याचंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचारांची माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली. पत्रकार परिषदेला नरसिंह अपसंगी, डॉक्टर अवदत्त निरगुडे, डॉक्टर पूजा सासूरकर, डॉक्टर हर्षा मलकाणी आदी उपस्थित होते. सरकारी कर आणि महसुली चलन भरण्यासाठी नागरिकांना अनेक अग्निदिव्य पार करावी लागतात. प्रशासकीय टिप्पणीला अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर चलन तयार करून त्यानंतर रांगेत उभे राहून राष्ट्रीयकृत बँकेत रक्कम भरावी लागते. या प्रक्रियेत बँकेकडून सेवा शुल्क सुद्धा वसूल केले जाते. अकृषक कर, गौण खनिज, सिनेमागृह, त्याचबरोबर हॉटेल परवाना यासह विविध प्रकारचे कर भरण्यासाठी वेळ आणि जादा पैसे मोजावे लागतात. शिवाय चिरमिरीचा अनुभवही अनेकांना घ्यावा लागतो. जिल्हा प्रशासनानं नव्यानं विकसित केलेल्या इझी रिकव्हरी सॉफ्टवेअरमुळे या सर्व प्रकारच्या कटकटीतून सुटका होणार आहे. नव्या सॉफ्टवेअरमुळे जुनी पद्धत कालबाह्य ठरणार असून सरकारी कर ऑनलाईन पद्धतीनं भरता येणार आहेत. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या सॉफ्टवेअरचा आज शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानं ही योजना लागू करण्यात येणार आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी दिली. पहिल्या टप्प्यामध्ये करमणूक कर वसुली घेत आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये गौण खनिज सर्व पट्टेधारकांचं आम्ही घेत आहोत. तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही अकृषक म्हणजे फक्त कोल्हापूर शहरामधले जे अकृषक प्लॉटधारक आहेत तेही वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रकारचे त्यांची सर्व यादी आम्ही वेबसाईटवर टाकणार आहोत. आणि एखादा प्लॉटधारक इथे आहे पण मुंबईत राहतो, त्याला तलाट्याला शोधावं लागणार नाही. त्याला विदाऊट रजिस्ट्रेशन मुंबईत बसूनसुद्धा आमचा ह्याचा या अकृषक कर तो या ठिकाणी भरणा करू शकतो. अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही ऑक्टोबरपर्यंत या अकृषिकच्या बाबतीत निर्णय घेतो. आणि राज्यात पहिल्यांदाच हा पद्धतशी प्रयोग आहे आणि सुरुवात ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात या सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेनं अवलंब केला जाणार आहे. त्यानंतर तलाठी सज्जा, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी चलन घेण्यासाठी आणि बँकांमध्ये भरणा करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही. गोल्ड म्युझियमच्या वतीनं सुरू असलेल्या अभिनव सुवर्ण संचय योजनेची सोडत नुकतीच काढण्यात आली. उद्योगपती विजय पाटील आणि मुस्ताक पेंढारी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. राजारामपुरीतील गोल्ड म्युझियम ज्वेलर्सच्या वतीनं ग्राहकांसाठी अभिनव सुवर्ण संचय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहभागी ग्राहकांसाठी दर महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येतो. या अंतर्गत तिसरा ड्रॉ रविवारी काढण्यात आला. ए स्कीममध्ये तरन्नुम एन जमादार यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं. बी स्कीममध्ये कशिश चैनानी तर सी स्कीममध्ये मर्जिना मिरशिकारी यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं. विजेत्यांना उद्योगपती विजय पाटील आणि गोल्ड म्युझियम ज्वेलर्सचे मार्केटिंग मॅनेजर मुस्ताक पेंढारी यांच्या हस्ते रोख रक्कम आणि दागिने देऊन गौरवण्यात आलं.
याप्रसंगी किरण भोसले, मंजुरी नामदार, इक्बाल खतीब, सुधीर भोसले, सचिन पाटील, प्रकाश गोसावी यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील प्रस्तावित टोल रद्द करण्याची मागणी करत शिवसेनेनं इचलकरंजी इथं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली. टोल वसुलीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिलाय. कोल्हापूर शहरात IRB कंपनीनं टोल वसुली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. टोल वसुलीला संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. इचलकरंजी इथं शिवसेनेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. यावेळी टोलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिष्टमंडळानं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं. टोल वसुली केल्यास त्याचा नाहक फटका इचलकरंजी आणि परिसरातील नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे टोल वसुलीचा प्रयत्न झाल्यास या विरोधात आक्रमक आंदोलन छेडण्याबरोबरच टोल नाके उद्ध्वस्त करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे यांनी दिला. कोल्हापूर शहरामध्ये जो टोल रुपी जिजिया कर सुरू करणार आहेत हा ताबडतोब रद्द करावा. ग्रामीण भागातनं सरकारी कार्यालय सगळी कोल्हापूर शहरामध्ये आहेत. जिल्हा पोलीस कार्यालय आहे, CPR आहे, कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा परिषद, अशी सगळी शासकीय कार्यालय त्या ठिकाणी असल्यामुळं ग्रामीण जनतेला आठवड्यातनं 2-4 वेळा त्या ठिकाणी कोल्हापूरला जावं लागतंय आणि ग्रामीण जनतेला हा भुर्दंड या ठिकाणी सोसावा लागत आहे. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन केलेलं आहे की लवकरात लवकर टोल रद्दची घोषणा करावी, अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं आक्रमक आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा दरम्यान कोणत्याही परिस्थितीत टोल लागू करू दिला जाणार नाही असा इशारा आमदार हाळवणकर यांनी दिला. भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्याने, या इचलकरंजीचा लोकप्रतिनिधी या नात्याने या टोलला आमचा संपूर्णपणाने विरोध आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करणारा जो पहिला टोल नाका आहे तो भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्ह्याच्या साऱ्या कार्यकर्त्यांच्यासह ज्या दिवशी टोल लागेल त्या दिवशी तो टोल नाका उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याचा गंभीर इशारा या निमित्ताने मी शासनाला देऊ इच्छितो. जे परिणाम होतील त्याला संपूर्ण राज्य सरकार जबाबदार आहे. 15 तारखेपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी हे सभागृह कोल्हापूरच्या जनतेवर, सामान्य जनतेवर टोल लावण्याच्या विरोधामध्ये हे सभागृह बंद पाडलं जाईल. पेठ वडगाव इथल्या अरविंद विठ्ठल कोळेकर यांच्या खादी बनियन बनवण्याच्या कारखान्यात अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री प्रवेश करून सोन्याच्या 4 अंगठ्यांसह रोख 30,000 रुपये लंपास केले. याची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या विठ्ठल मंदिरासमोर अरविंद विठ्ठल कोळेकर यांचा कोळेकर टेक्सटाईल नावाचा खादी बनियन बनवण्याचा कारखाना आहे. कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर कोळेकर कुटुंब राहतं, तर खालील 2 खोल्यांमध्ये कारखान्याचं कामकाज चालतं. याच खोल्यांमध्ये तिजोरी आणि कपाटा आहेत. आज पहाटेच्या दरम्यान मागील बाजूच्या भिंतीवरून चोरट्यांनी आत येऊन कटावणीच्या साहाय्यानं 2 खोल्यांची कुलप उचकटून आत प्रवेश केला. कपाटाचे आणि तिजोरीचे काही कप्पे चाव्यानी तर काही कटावणीनं उचकटण्यात आले. त्यामध्ये असणाऱ्या अर्ध्या तोळ्याच्या 4 अंगठ्या आणि रोख 30,000 रुपये घेऊन चोरट्यांनी पलायन केलं. ही घटना सकाळी 6 वाजता कोळेकर कुटुंबांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ वडगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं. श्वानानं धनाजी जाधव स्मारकापर्यंत माग काढला. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं 2 दुकानांना शॉर्ट सर्किटनं आग, सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान. बागडी जातीचा दाखला त्वरित मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी बागडी समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. या आणि आणखी काही बातम्यांचं भेटूयात बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच. HF Jewelers, change your style. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा, नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक 573 E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापुर. फोन 2666615. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU,
व क्रिटिकल केअर युनिट, अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय.
समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज, पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द हद्दीतील किराणा माल दुकान आणि सलून पार्लरला मंगळवारी रात्री शॉर्ट सर्किटनं आग लागली. या आगीत किराणा साहित्य, रोख रक्कम, फर्निचर आणि इलेक्ट्रिक साहित्य यांचं जवळपास 5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. पाडळी खुर्द गावातील आंबेडकर चौकाजवळील मुख्य रस्त्यात शिवाजी टिपुगडे आणि उत्तम टिपुगडे या सख्या भावांची दुकानं आहेत. शिवाजीचं अरुणोदय किराणा स्टोअर्स तर उत्तमचं विशाल जेंट्स पार्लरचं दुकान आहे. या दुकानातील विजेचा दाब वाढल्यानं तसंच शॉर्ट सर्किट होऊन मंगळवारी मध्यरात्री आग लागली. पावसाची रिपरिप असल्यानं या आगीची सकाळपर्यंत कोणालाच माहिती मिळाली नाही. दोन्ही दुकानात असणारं फर्निचर, 2 TV संच, 2 फ्रीज, बुशिंग खुर्च्या, स्टेशनरी आणि किराणा माल यासह किरकोळ रोख रक्कम या आगीत जळून खाक झाली. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केलं. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कोल्हापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क इथं कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं.
या शिबिरात माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना हंडोरे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मागासवर्गीयांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत। या योजनांचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, मात्र अजूनही अनेक जण या योजनांचा लाभ घेत नसल्याची खंत व्यक्त केली। आपल्या मंत्रिपदाच्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ गरजू आणि होतकरू मुलांच्या भवितव्यासाठी केल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी शशिकांत बनसोडे, एस.के. पद्माळकर, दीपाली आवळे, शशी कांबळे, सुभाष माने, चंद्रकांत गवंडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। बागडी जातीचा दाखला त्वरित मिळावा, समाजातील मुलामुलींना मोफत शिक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी बागडी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं। वर्षानुवर्ष भटकंतीचं जीवन जगणारा बागडी समाज आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे, त्यामुळे हा समाज दुर्लक्षितच राहिलाय। या समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शाहू जयंती दिवशीच बागडी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं। बागडी जातीचा दाखला मिळावा, शासकीय सवलती मिळाव्यात, दारिद्र्य रेषेचं कार्ड द्यावं, समाजातील मुलामुलींना मोफत शिक्षण द्यावं आदी मागण्या करण्यात आल्या। उपोषणात सुरेश सोनवले, शंकर धुमाळ, आनंदा मराठे, मोहन बागडी आदी सहभागी झाले होते। प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वतीनं महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। आनंददायी वातावरण निर्मितीमध्ये महिलांची भूमिका या विषयावर मान्यवरांनी सविस्तर मतं मांडली। मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वतीनं आयोजित शिबिरात दशरथ भाई यांनी घरातील आनंददायी वातावरण निर्मितीमध्ये महिलांची भूमिका या विषयावर विचार मांडले। घरामधील स्त्रिया आनंदी आणि सुखी असल्यास वातावरणही प्रसन्न राहतं, त्यामुळे प्रत्येकानं घरातल्या स्त्रीला आनंदी ठेवणं कर्तव्य मानलं पाहिजे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी राहुलभाई, राजलक्ष्मी खानविलकर, डॉक्टर सावनी चौगुले, संगीता चौगुले, सुनंदा बहन, विजया माळी आदी उपस्थित होते। गॅस बुकिंग करण्यासाठी आता नागरिकांना दुकानात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही, कारण गॅस वितरण कंपन्यांनी आता थेट बुकिंग पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यापुढे केवळ IVRSच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची मागणी नोंदवता येणार आहे। केवळ एका फोनवर ग्राहकांना गॅस सिलेंडरची मागणी नोंदवता येणार आहे। ही पद्धत 1 जुलैपासून सुरू होणार आहे। केंद्र शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरवरील सबसिडी लवकरच ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आतापर्यंत ग्राहक थेट वितरकांकडे अथवा फोनद्वारे गॅस बुकिंग करत होते। या पद्धतीत काही वितरकांकडून सण समारंभाच्या काळात गॅसचा काळा बाजार आणि गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती। परिणामी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता। हे गैरप्रकार टाळण्यासाठी तेल कंपन्यांनी 1 जुलैपासून थेट बुकिंग पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी ग्राहकांना IVRS नोंदणी सक्तीची केली आहे। यामुळे ग्राहकांना गॅस बुकिंगसाठी दुकानात प्रत्यक्ष जावं लागणार नाही। या प्रणालीमुळे ग्राहकांची मागणी थेट तेल कंपन्यांकडे नोंदवली जाणार आहे। या प्रणालीसाठी ग्राहकांना 9420456789 या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे गॅस सिलेंडर रिफिल ऑर्डर नोंदवणं आवश्यक आहे। या क्रमांकावर फोन करताच ग्राहकाला त्यांच्या फोनवर लगेच SMS-द्वारे अधिकृत नोंदणी क्रमांक प्राप्त होणार आहे। त्यामुळे ग्राहकांना गॅस वितरकांच्या दारी हेलपाटे मारावे लागणार नाहीत। भिकाऱ्यांच्या खून सत्रातील सिरियल किलरला पकडल्याबद्दल आम आदमी पार्टीनं पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला। भविष्यकाळात जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी सजग राहावं अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। कोल्हापूर शहरात बेवारस मृतदेहांबरोबरच भिकारी आणि फिरस्ते लोकांच्यावर प्राणघातक हल्ले करून खून होण्याच्या घटना गेल्या 3 महिन्यात घडल्यात। या खून सत्रामुळे भिकाऱ्यांबरोबरच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। पोलीसही या प्रकारामुळे चक्रावले होते। पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकं तयार करून खुन्याचा तपास रात्रंदिवस सुरू होता। अखेर गेल्या आठवड्यात पोलिसांनी संशयित खुनी दिलीप लहरिया याच्या मुसक्या आवळल्यात। त्यांना 2 भिकाऱ्यांचे खून केल्याची कबुलीही दिली आहे। पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष तपासाबद्दल आज आम आदमी पार्टीच्या वतीनं नारायण पवार, पद्माकर कापसे, जयवंत पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांचं अभिनंदन करण्यात आलं। या तपासकामी लक्ष्मीपुरी पोलीस गुप्तवार्ता विभागाचे सुहास पवार यांचा त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल विजयसिंह जाधव यांनी सत्कार केला। यावेळी उत्तम पाटील, निलेश रेडेकर, अमोल शिंदे, नंदा पाटील आदी उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिका सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये समूह संघटक म्हणून गेले 10 ते 12 वर्ष कार्यरत असणाऱ्या 4 समूह संघटकांचा पदभार काढून घेण्यात आला आहे। नवीन 4 महिलांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे।
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुवर्ण जयंती रोजगार योजनेच्या प्रकल्प संचालिका शारदा पाटील आणि स्वाती शहा, रेखा शेवाळे, सुनंदा रणदिवे, अंजली सौंदलगेकर या 4 समूह संघटकांविरोधात राजकीय पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. प्रकल्प संचालिका शारदा पाटील यांची मुदत संपल्यानं त्यांचं महापालिका प्रशासनानं गेल्या महिन्यात काम थांबवलं आहे. तर उर्वरित 4 समूह संघटकांचा पदभारही आता काढून घेतला असून या पदावर सुरेखा किरण कांबळे, सीमा राजेंद्र पाटील, वैशाली रामचंद्र शेटे आणि सुजाता मानसिंग कोळी यांची नियुक्ती केली आहे. जगप्रसिद्ध जादूगार के. लाल यांच्या जादूची मोहिनी संपूर्ण जगावर पसरलेली आहे. आपल्या जादूचा जलवा कोल्हापूरवासियांना दाखवण्यासाठी ते आता सज्ज झाले आहेत. 27 जून पासून रोज सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरात त्याचे प्रयोग होणार आहेत, अशी माहिती नाट्य वितरक आनंद कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जादूगार के. लाल यांच्या जादूचे प्रयोग कोल्हापूरकर अनुभवणार आहेत. 27 जूनपासून रोज सायंकाळी 6:30 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांच्या जादूचे प्रयोग होणार आहेत. याबाबतची माहिती नाट्यवितरक आनंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी बोलताना जादूगार के. लाल उर्फ हर्षूभाई यांनी आपण 27 वर्षापासून या क्षेत्रात असल्याचं सांगितलं. आपले वडील जादूगार के. लाल यांनी जादूचे प्रयोग जगभर पोहोचवले. आपल्यालाही लहानपणीच त्यांच्याकडून जादू कलेचं प्रशिक्षण मिळालं. त्यानंतर जवळजवळ 17 वर्ष वडिलांची आणि माझी जादूची जुगलबंदी जगभरातील प्रेक्षकांनी पाहिली. वयाच्या 89व्या वर्षी वडिलांचं निधन झालं, पण जादूगार के. लाल हे नाव प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहावं म्हणून आपण स्वतःचं नाव न लावता वडील के. लाल यांच्या नावानंच ते कार्यक्रम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्तापर्यंत जगभरातील 550हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेत. जपानमध्ये 18 वेळा हे प्रयोग झाले असून जपान सरकारनं सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कारानं आपल्याला गौरवलं आहे. कोल्हापुरात 16 वर्षांनंतर पुन्हा आपला प्रयोग होतोय. यामध्ये 40 सहकलाकार, अत्याधुनिक लाईट, साऊंड वापरण्याबरोबरच 55 विविध प्रयोग दाखवण्यात येणार आहेत. कार्यक्रमादरम्यान 600 पोशाख परिधान केले जाणार असल्याचंही के. लाल यांनी सांगितलंय. या पत्रकार परिषदेला मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या विशेष घडामोडी. लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी. यंदाच्या खरीप हंगामासाठी गतवर्षीच्या तुलनेत 10,000 कोटी रुपयांचं जादा पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाणार, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती. देश एकसंध राहायचा असेल तर प्रस्थापितांनी शेवटच्या माणसाचा सन्मान टिकवण्याची गरज, प्राध्यापक डॉक्टर N.D. पाटील यांचं प्रतिपादन. तारदाळ इथल्या महिलेचा अनैतिक संबंधातून खून, संशयित संतोष शिंदेला अटक, 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.